हॅलो एव्हरीवन. आपण ह्या व्हिडिओमध्ये लिगसीचे वेगवेगळे प्रकार काय आहेत ते बघणार आहेत. प्रामुख्याने आपण जनरल लिगसी, स्पेसिफिक लिगसी आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह लिगसी हे काय आहे ते बघणार आहोत. आता लिगसी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. वी हॅव स्टडीड टेस्टामेंटरी सक्सेशन, वी हॅव स्टडीड विल अंडर मुस्लिम लॉ, सो यू नो व्हॉट इज अ लिगसी. आता काय म्हटलं आहे की अ प्रॉपर्टी ऑफ द पर्सन इज गवर्न्ड बाय टेस्टामेंटरी सक्सेशन वेन ही मेड अ विल ड्युरिंग हिज लाईफ टाईम. जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्या लाईफटाईममध्ये विल बनवून ठेवतो त्यावेळेला त्या व्यक्तीची जी प्रॉपर्टी आहे ती कुठल्या लॉने गवर्न होते, तर टेस्टामेंटरी सक्सेशन जे आहे त्यासाठी आपल्याकडे जो इंडियन सक्सेशन ॲक्ट आहे त्याच्या अंतर्गत प्रोव्हिजन्स दिलेले आहेत. नाव विल काय आहे? विल जे आहे हे लीगल डिक्लेरेशन आहे बाय अ कॉम्पिटंट पर्सन. आपण त्याचे कॉम्पिटन्सी पण काय असतात, म्हणजे व्हॉट आर द क्रायटेरिया किंवा कुठल्या कंडिशन्स आहे, काय कपॅसिटीज आहे, विल कोण ड्राफ्ट करू शकतो ते बघितलं आपण कालच्या लेक्चरमध्ये. सो हिअर विल जी आहे ती मूव्हेबल आणि इमूव्हेबल प्रॉपर्टी ह्या दोन्हींच्या संदर्भात बनवली जाऊ शकते. असं कुठलाही त्या ठिकाणी रूल नाही आहे की फक्त मूव्हेबल प्रॉपर्टी इमूव्हेबल प्रॉपर्टीज विल थ्रू दिली जाऊ शकते, मूव्हेबल प्रॉपर्टीसुद्धा दिली जाऊ शकते. ना बिक्वेस्ट काय आहे? अ बिक्वेस्ट इज अ पार्ट ऑफ द विल वेअर बाय द टेस्टाटर गिफ्टेड अवे हिज प्रॉपर्टी टू अदर पर्सन टू टेक ऑफ इफेक्ट आफ्टर हिज डेथ. मग बिक्वेस्ट काय आहे? बिक्वेस्ट म्हणजे त्याच्या विलमधला असा एक पार्ट आहे की ज्याच्या थ्रू जो टेस्टाटर आहे त्याने त्याची प्रॉपर्टी दुसऱ्या कुठल्या पर्सनला गिफ्ट केली आहे आणि ही प्रॉपर्टी याला कधी जाणार, तर जो टेस्टाटर आहे टेस्टाटरच्या मृत्यूनंतर. मग लिगसीची डेफिनेशन काय आहे? लिगसी इज अ बिक्वेथ ऑर गिफ्ट ऑफ गुड्स अँड शॅटल्स बाय विल ऑर टेस्टामेंट. बेसिकली विल थ्रू जे काही बिक्वेथ केलं जातं ते गिफ्ट ऑफ गुड्स असू शकतं किंवा शॅटल्स असू शकतं, काहीही असू शकतं. ठीक आहे, त्याला आपण लिगसी म्हणतो. आणि ज्या पर्सन करता ते दिलं जातं त्याला लिगटी म्हटलं जातं. सो इथे आता लिगसीचे प्रकार बघा काय आहेत. 3 प्रकार सांगितले आहेत: जनरल, स्पेसिफिक आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह. आता जनरल लिगसी म्हणजे काय? जनरल लिगसी की इट इज अ लिगसी नॉट ऑफ अ पर्टिक्युलर थिंग. आता जनरल आहे म्हणजे काय? पर्टिक्युलर नाही आहे ते. आता लिगसी म्हणतो आपण, मग पर्टिक्युलर नाही म्हणजे पर्टिक्युलर कशा संदर्भात, की एखाद्या पर्टिक्युलर वस्तूविषयी, एखाद्या पर्टिक्युलर प्रॉपर्टीविषयी नाही आहे ती. इट इज जनरल. ठीक आहे, म्हणजे जी टेस्टाटरची जनरल प्रॉपर्टी असते, हा जर टेस्टाटर आहे, ह्या टेस्टाटरची ही जर सगळी प्रॉपर्टी आहे आणि त्याने सपोज म्हटलेलं आहे की फॉर एक्झाम्पल ए जो आहे तो 10,000चं बिक्वेथ करतो आहे त्याच्या फेथफुल सर्वंटसाठी. जो त्याचा कोणी सर्वंट होता जो अतिशय प्रामाणिक होता, चंदू. ठीक आहे, चंदूसाठी त्याने 10,000 रुपये काय केले? बिक्वेथ केले. म्हणजे विलमध्ये त्याने तसं लिहून ठेवलं आहे. नाव इट इज ऑलवेज डिरेक्टेड टू बी पेड आउट ऑफ द जनरल फंड्स ऑफ द टेस्टाटर. आता इथे त्याने काही म्हटलं आहे का की माझे अमुक अमुक अकाउंटमध्ये जे पैसे आहेत त्याच्यातनं 10,000 चंदूला द्या, किंवा माझ्या अशा अशा तिजोरीमध्ये काही पैसे आहेत त्याच्यातनं काढून चंदूला द्या, असं नाही म्हटलं आहे. इथे जनरली लिहिलेलं आहे त्याने काय? एने चंदूसाठी 10,000 रुपये बिक्वेथ केले. म्हणजे काय? हे जनरल आहे. तर ओव्हरऑल त्याची जी प्रॉपर्टी आहे, जनरल त्याची जे काही फंड्स आहेत त्याच्यातनं ते द्यायचं आहे. तर याला आपण म्हणतो जनरल लिगसी. आता याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात बरं, की जनरल लिगसीस काय आहे? इन केस ऑफ जनरल लिगसीस, इफ दी असेट्स ऑफ द टेस्टेटर आफ्टर पेमेंट्स ऑफ डेट्स, नेसेसरी एक्सपेन्सेस अँड स्पेसिफिक लिगसीज आर नॉट सफिशियंट टू पे ऑल द जनरल लिगसीज इन फुल, दे अबेट प्रपोर्शनेटली. म्हणजे काय, की आता जर स्पेसिफिक लिगसी आहे किंवा त्याच्यावर काही कर्ज आहे बघा, जे टेस्टामेंटरी सक्सेशन पण आहे ना, म्हणजे वेन इट विल वर्क इन फेवर ऑफ सर्टन पीपल, की जेव्हा त्याच्यातनं आधी डेट्स जे आहे, जे काही लोन्स आहे, ते देणे घेणे जे आहे ते चुकते झाल्यानंतर, आणि जे स्पेसिफिक लिगसीज आहे, स्पेसिफिक लिगसीज दिल्यानंतर जे काही उरतं ते जनरल म्हणतो आपण. मग सपोज त्या ठिकाणी सगळे जे काही डेट्स आहे किंवा नेसेसरी एक्सपेन्सेस आहे किंवा जे स्पेसिफिक लिगसीज आहे त्याच्यातनं म्हणजे सफिशियंटली त्याचं देणं घेणं जे आहे ते होत नाही आहे पूर्णपणे.
ठीक आहे. म्हणजे जे नेसेसरी एक्सपेन्सेस वगैरे आहेत, जे डेट्स आहेत ते त्याच्या ते पूर्ण नाही होते. मग अशा वेळेला जे जनरल लिगसी आहे, जनरल लिगसी जी आहे अबेट होणार, म्हणजे त्याच्यातनं कट ऑफ होणार. ठीक आहे. जे लिगसी कोणासाठी, म्हणजे आता सपोज चंदूसाठी 10,000 रुपये सोडून गेला आहे तो, पण याचं सगळं देणं घेणं करून जे आहे फक्त 8,000 उरतात. ठीक आहे, इतरांचे डेट्स वगैरे देऊन. तर मग 8,000 जे आहे तेच त्याला चंदूला दिले जातील, 10,000 नाही. आता स्पेसिफिक लिगसी काय, आता हे समजून घेण्यासाठी आधी तुम्हाला स्पेसिफिक लिगसी ॲक्च्युली माहीत असलं पाहिजे. स्पेसिफिक लिगसी म्हणजे आता जसं की इथे स्पेसिफाय केलेलं आहे. स्पेसिफिक म्हणजे काय, विशिष्ट, बरोबर. मग इथे टेस्टाटर काय करतो, तो कसं काय बिक्वेथ करतो, एक स्पेसिफाईड प्रॉपर्टीचा पार्ट, त्याच्या स्पेसिफाईड पार्ट ऑफ दॅट प्रॉपर्टी. म्हणजे बघा, ए बिक्वेथ्स टू बी काय, द डायमंड रिंग प्रेझेंटेड टू मी बाय सी. आता स्पेसिफिक प्रॉपर्टी आहे ही, बरोबर, की ए काय करतोय, ए बीच्या नावाने बिक्वेथ करतोय काय, जी डायमंड रिंग त्याला सीने दिली होती. त्यानंतर माय गोल्ड चेन, मग ही विशिष्ट प्रॉपर्टी आहे. अ सर्टन बेल ऑफ वूल, विशिष्ट प्रॉपर्टी आहे. सर्टन पीस ऑफ क्लॉथ. ऑल माय हाऊसहोल्ड गुड्स विच शॅल बी इन ऑर अबाउट माय ड्वेलिंग हाऊस इन एम स्ट्रीट इन कॅलकत्ता. आता इथे बघा ॲड्रेस पण दिलेला आहे, म्हणजे सगळे हाऊसहोल्ड गुड्स, की त्या घरात जे पण सामान आहे ते तो बिक्वेथ करतोय बीला. आणि कुठलं घर, आता याचं काय, आता माझ्या घरातलं सगळं सामान असं म्हटल्यानंतर सपोज ह्या व्यक्तीची 3 घरं आहेत, नेमकं कुठलं, तर मग ते त्याने स्पेसिफाय केलं की जे कलकत्त्याला आहे, एम स्ट्रीटवरती वगैरे जे त्याचं घर आहे तिथे. द सम ऑफ 1,000 रुपीज इन अ सर्टन चेस्ट, एका विशिष्ट चेस्टमध्ये, म्हणजे ड्रॉवर आपण ज्याला म्हणतो, किंवा तिजोरी, असं एखादा रकाना आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये जे 1,000 रुपये ठेवलेले आहेत ते, म्हणजे हे सगळं स्पेसिफिक आहे. व्हेरी स्पेसिफिकली ही हॅज सेड की ऑल माय फर्निचर इन माय हाऊस इन कलकत्ता. कलकत्त्याचं जे घर आहे त्या घरातले सगळं फर्निचर, जे सगळे गुड्स आहे त्याचे अमुक अमुक त्या एका शिपवर, जी शिप रिव्हर हुगलीच्या इथे आहे. म्हणजे हे काय झालं, स्पेसिफाय केलेलं आहे की ही विशिष्ट प्रॉपर्टी ह्या अमुक अमुक व्यक्तीला देण्यात यावी. नाव सी, A having property at Banaras and also in other places bequeaths to B all his property at Banaras. मग ही लिगसी कशी झाली, स्पेसिफिक. ए जो आहे त्याची बनारसमध्ये पण प्रॉपर्टी आहे आणि इतर ठिकाणी पण आहे, पण तो बिक्वेथ काय करतोय, त्याची जी सगळी प्रॉपर्टी बनारसला आहे ती तो बीच्या नावाने बिक्वेथ करतोय. मग ही स्पेसिफिक लिगसी झाली. आता स्पेसिफिक लिगसीचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, की स्पेसिफिक लिगसी इज वन वेअर स्पेसिफाईड प्रॉपर्टी इज गिवन टू द लिगेटी. म्हणजे प्रॉपर्टी स्पेसिफाय केलेली असते आणि ती स्पेसिफाईड प्रॉपर्टी जी आहे लिगेटीला देण्यात येते. हे जे आहे, आपण ती प्रॉपर्टी जी आहे, स्पेसिफिक प्रॉपर्टी जी असते ती आपण इतर प्रॉपर्टीपासून त्याला डिस्टिंग्विश करू शकतो, बरोबर. म्हणजे इमिजिएटली आपण आयडेंटिफाय करू शकतो. आता जसं इथे सांगितलं आहे की जी त्याची बनारसची प्रॉपर्टी ती सगळी बीला देण्यात यावी. मग इथे आपण आयडेंटिफाय करू शकतो. आता सपोज त्याच्या अनेक ठिकाणी प्रॉपर्टीज आहे. इथे सपोज कलकत्त्याला प्रॉपर्टी आहे, बनारसला प्रॉपर्टी आहे, इथे MP ला प्रॉपर्टी आहे, महाराष्ट्रामध्ये प्रॉपर्टी, अनेक ठिकाणी. पण जेव्हा तो इथे म्हणतोय की बनारसची प्रॉपर्टी, तर आपल्याला माहिती आहे की कुठली प्रॉपर्टी त्याला द्यायची, आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो. देन if the property is lost or does not exist at the testator's death, the legatee gets nothing. आता बघा, समजा एने बीसाठी बिक्वेथ केला की बनारसची माझी सगळी प्रॉपर्टी बीच्या नावाने करून देतोय तो, ठीक आहे. आता जेव्हा एची डेथ होते, एच्या डेथच्या वेळेला ही प्रॉपर्टी इथे एक्झिस्टच करत नाही. समजा ती आधीच त्याने सेल आउट केलेली आहे, किंवा असं काहीतरी, म्हणजे वी कॅन से की एनी नॅचरल कॅलॅमिटी किंवा काय असं होतं की दिस प्रॉपर्टी इज बिन डिस्ट्रॉईड, मग बीला काहीच नाही भेटणार, ठीक आहे. आता सपोज जसं की आपण इथे बघितलं होतं एक उदाहरण की माय गोल्ड चेन, द डायमंड रिंग प्रेझेंटेड टू मी बाय सी. आता ज्यावेळेस एची डेथ होते तेव्हा गोल्ड चेन नाहीच आहे. त्या गोल्ड चेनला सपोज त्याने ब्रेसलेटमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. मग आता ती वस्तूच त्या ठिकाणी राहिलेली नाही आहे, तर मग बीला काहीही मिळणार नाही.
डेमॉन्स्ट्रेटिव्ह लिगसी. आता डेमॉन्स्ट्रेटिव्ह लिगसी जी आहे याला पेक्युनरी लिगसी असंही म्हटलं जातं. पेक्युनरी म्हणजे काय, रिलेटेड टू मनी, है ना, की पैशांच्या स्वरूपात आहे जे. मग आता डेमॉन्स्ट्रेटिव्ह लिगसी काय आहे की जिथे टेस्टाटर काय करतो, तो सर्टन सम ऑफ मनी जे आहे, सर्टन क्वांटिटी जी आहे ती एका पर्टिक्युलर फंडमधून किंवा स्टॉकमधून तो बिक्विथ करत असतो. ठीक आहे. म्हणजे आता याला आपण एक्झाम्पल थ्रू समजून घेऊ की सपोज ए जो आहे ए बीच्या नावाने बिक्वेथ करतोय काय की माझं जे एस बी आयचं अकाउंट आहे, एस बी आयचं बँक अकाउंट आहे, त्या एस बी आयच्या बँक अकाउंटमधून म्हणजे त्या अकाउंटमध्ये फॉर एक्झाम्पल 5 लाख रुपये आणि इथे सांगितलं गेलं आहे की ह्या 5 लाखातनं 2 लाख जे आहे बीसाठी त्याने बिक्वेथ केले. आता ही बघा, ही स्पेसिफाईड पण आहे म्हणजे पर्टिक्युलर आहे, पण ही नेहमी कशी असणार आहे, ही पैशांच्या स्वरूपात असणार आहे, इतर काही नसणार आहे. इथे देअर वोंट बी एनी अदर थिंग. इथे नेहमी पैसे असणार आहे, काही फंड असणार आहे, काही स्टॉक असणार आहे, की माझे अमुक अमुक शेअर्स जे आहे ते जे आहे मी याच्या नावाने बिक्वेथ करतोय. तर हे काय झालं, डेमॉन्स्ट्रेट केलं जातं. की डेमॉन्स्ट्रेट म्हणजे काय, दाखवण्यात येतं की इथे जे आहे ना, अमुक अमुक ठिकाणी जे आहे त्याच्यातनं माझ्या कपाटातील अमुक अमुक ड्रॉवरमध्ये इतके पैसे आहेत, त्या पैशातनं बीला इतके देण्यात यावे. दिस इज वॉट डेमॉन्स्ट्रेटिव्ह लिगसी. सो डेमॉन्स्ट्रेटिव्ह लिगसी जी आहे इट कन्सिस्ट ऑफ वॉट, पेक्युनरी लिगसी म्हणजे सर्टन सम ऑफ मनी ऑफ अ सर्टन क्वांटिटी ऑफ एनी अदर कमोडिटी पेबल आउट ऑफ अ पर्टिक्युलर फंड और स्टॉक, विच फंड और स्टॉक इज द प्रायमरी सोर्स आउट ऑफ विच द पेमेंट इज टू बी मेड. जसं मी तुम्हाला म्हटलं की हा फंड हा प्रायमरी सोर्स आहे, बरोबर, आणि ह्याच्यातनं 2 लाख पे करायचे असतात याला. सो दिस इज ऑलवेज अबाउट मनी. आय होप सो तुम्हाला जे प्रकार आहेत लिगसीसचे ते समजले असतील. आता इथे पुढे आणखीनही काही प्रकार आहेत. ऑनरस बिक्वेस्ट आहे, कॉन्टिंजंट लिगसी आहे, कंडिशनल लिगसी आहे. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात.